आजच्या युवा पिढीला क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्याच्या हेतूनं तेलुगू भाषिक एकता संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं पूर्व भागातील अक्कलकोट रोडवरील शांती चौक येथील पुंजाल क्रीडांगण येथे तेलुगू भाषिक प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे। दरम्यान या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीनिवास संगा, भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष गोवर्धन सोनसू, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, राजय्या गज्जम, तिप्पण्णा गणेरी, हनुमंत सायबळू, अजय बोरा, श्री एमुल, श्री मंजेली, क्रिकेट प्रशिक्षक वासू दोरनाल यांच्या उपस्थितीत क्रीडांगणाचे विधिवत पूजन होऊन दीप प्रज्वलनाने या प्रीमियर लीगचे शुभारंभ मंगळवारी करण्यात आले। दरम्यान तेलुगू भाषिक एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा भाजपाचे युवा नेते श्रीनिवास संगा यांनी पुढाकार घेऊन तेलुगू भाषिक समाजातील क्रिकेट क्रीडाप्रेमींसाठी सदरची स्पर्धा आयोजित केली आहे। या प्रीमियर लीग क्रिकेटच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या माध्यमातून तयार व्हावेत, या हेतूनं आजच्या युवा पिढीला स्पर्धात्मक प्रोत्साहन या माध्यमातून मिळणार असल्याचे या प्रसंगी श्रीनिवास संगा यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रीमियर लीगमध्ये एकूण 10 संघांनी सहभाग नोंदवला असून 160हून अधिक खेळाडूंचा यामध्ये समावेश असणार आहे। सदर स्पर्धा ही 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन कामिनी, महेश आरकाल, चंद्रशेखर यादगिरी, राहुल गुजराती आणि श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत।